हॅलो स्टुडंट्स, वेलकम इन सहज शिक्षण यूट्यूब चॅनल. तर स्टुडंट्स, तुमची जी फॉर्मॅटिव्ह इव्हॅल्युएशन टेस्ट नंबर 1 जी आहे ही आता लवकरच सुरू होणार आहे. तर विद्यार्थ्यांनो, या टेस्टसाठी टेस्ट नंबर 1 जी असते, तर ही जी टेस्ट आहे या टेस्टसाठीचाच हा व्हिडिओ मी बनवत आहे. So for this video is for 5th standard student and the subject is English. Okay, so पाचवीचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी इंग्लिश या विषयाची फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन टेस्ट नंबर 1 जी आहे त्याचा पेपर कसा असणार आहे, एकूण मार्क्स किती असणार आहेत, क्वेश्चन कशा प्रकारचे असणार आहेत, ते कसे सॉल्व्ह करायचे असणार आहेत, मार्किंग सिस्टीम कशी असणार आहे, याचे सगळे डिटेल्स माहिती आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. त्यासाठीच व्हिडिओ जरा सुद्धा स्किप न करता एंडपर्यंत नक्की बघा. आवडल्यास लाईक करा आणि हो, चॅनलला अजूनही जर सबस्क्राईब केले नसेल तर पटकन सबस्क्राईब करून खाली जो बेल आयकॉन दिला आहे या बेल आयकॉनवरती बटन क्लिक करा. म्हणजे इतर विषयांचेच म्हणजे मराठी, मॅथ्स तसेच परिसर अभ्यास 1, परिसर अभ्यास 2 या विषयांचे सुद्धा पेपर अपलोड केले जाणार आहेत. ते जेव्हा अपलोड केले जातील तेव्हा त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. सो फॉर दॅट सबस्क्राईब द चॅनल. ओके, सो आपला सब्जेक्ट आहे इंग्लिश आणि आता याच्यामध्ये कशा प्रकारचं आहे बघा. एकूण मार्क्स जे आहेत ते आहेत 20 मार्क्स. तर इथे तुम्ही स्टुडंट नेम, स्कूल नेम, रोल नंबर, डेट हे सगळं फिलअप करायचं आहे फर्स्ट. आता त्यातला क्वेश्चन फर्स्ट इन दॅट क्वेश्चन ए, fill in the blanks with a and the at the proper places. आणि हा जो क्वेश्चन आहे हा 3 मार्कांसाठी आहे. सो पहिल्यांदा त्यांनी दिलेला आहे सन, मग इथे काय येणार, द सन. ओके, त्यानंतर सेकंडला येणार अ ट्री आणि थर्ड वनला येणार अन आउल. ओके, तर हे झालं आपला फर्स्ट क्वेश्चन इन दॅट ए. सो नाउ क्वेश्चन बी, मेक द प्लुरल्स ऑफ फॉलोइंग वर्ड्स. तर याचे अनेक वचनी शब्द आपल्याला बनवायचे आहेत. बॉक्स साठी काय येणार, बॉक्सेस. देन किंग साठी येणार किंग्स. ओके, सो हा क्वेश्चन होता 2 मार्क्ससाठी. आता क्वेश्चन सेकंड इन दॅट क्वेश्चन ए, राईट द फॉलोइंग नंबर्स इन वर्ड्स. तर हा जो क्वेश्चन आहे हा एकूण 3 मार्क्ससाठी आहे. 3 क्वेश्चन फॉर 1 क्वेश्चन, देअर विल बी अ 1 मार्क. सो इथे त्यांनी दिलेलं आहे 100, तर आपल्याला हे वर्डमध्ये लिहायचं आहे 100. देन सेकंड आहे 89, मग आपण कसं लिहिणार ते 80 EIGHTY 89. देन तिसरा आहे तो आहे 820 म्हणजे 820, आपण कसं येणार 820. ओके, सो हा क्वेश्चन सुद्धा आपला कंप्लीट झालेला आहे. नाउ सेकंड क्वेश्चन इन दॅट बी क्वेश्चन, राईट द फॉलोइंग नंबर्स इन फिगर्स. ओके, सो त्यांनी दिलेला आहे 382 म्हणजेच 382 असं येणार. देन नेक्स्ट आहे 16. ओके, तर हा जो क्वेश्चन होता हा 2 मार्क्ससाठी होता. नाउ नेक्स्ट वन इज द थर्ड क्वेश्चन, रीड द फॉलोइंग सेंटेन्सेस केअरफुली अँड आन्सर द आस्किंग क्वेश्चन्स. सो त्याच्यासाठी 5 मार्क्स ॲलोकेट केलेले आहेत. आपण पहिल्यांदा रीड करून घेऊयात. वन डे द क्वीन वॉज टेकिंग अ वॉक इन हर गार्डन when she found a big beautiful golden feather. ओके, सो त्यावरून त्यांनी क्वेश्चन विचारला आहे, who was taking a walk in her garden. सो द आन्सर येणार द क्वीन. The queen was taking a walk in her garden. Then second question, what did the queen found in her garden? She found a big beautiful golden feather. इथं काय येणार, queen found
बिग, ब्युटिफुल, golden, feather. Okay. Then third question, put ing at the proper place. So इथं टेक दिलेलं आहे तर त्याला कसं येतं टेकिंग. Now next one is the fourth question. In that A, read carefully and write the following sentences neatly. तर हे जे त्यांनी दिलेले आहेत सेंटेन्स हे व्यवस्थित वाचायचे आहेत आणि जसे आहेत तसे तुम्हाला फक्त ते व्यवस्थित लिहायचे आहेत. सो त्याच्यामध्ये फर्स्ट दिलेलं आहे व्हॉट डू यू डू, त्याच्यानंतर क्वेश्चन मार्क दिलेला आहे तर हे जसं आहे तसं व्यवस्थित रीड करून राईट करायचं आहे. देन नेक्स्ट आहे अ लिटल रेड हेन लिव्ह ऑन अ फॉर्म, तर हे सुद्धा व्यवस्थित राईट डाऊन करायचं आहे. आणि थर्ड आहे आय गेट अप अर्ली इन द मॉर्निंग, तर हे सुद्धा सेंटेन्स तुम्ही केअरफुली रीड करून त्या ठिकाणी व्यवस्थित लिहायचं आहे. तर त्यासाठी तुम्हाला 3 मार्क्स ॲलोकेट केलेले आहेत. नाऊ फोर्थ क्वेश्चन इन दॅट बी क्वेश्चन, राईट एनी 2 गेस्ट क्वेश्चन दॅट स्टार्ट्स विथ WH क्वेश्चन्स, म्हणजे WH पासून जे क्वेश्चन स्टार्ट होतात असे कोणतेही 2 क्वेश्चन्स आपल्याला लिहायचे आहेत. सो असे भरपूर क्वेश्चन्स आहेत तर त्यातला आपला पहिला आपण लिहूया व्हॉट इज युअर स्कूल नेम. Second, what is your father name? ओके, किंवा what is your mother name किंवा what is your name, हे सुद्धा असे सोपे सोपे क्वेश्चन्स आहेत जे या ठिकाणी तुम्ही लिहू शकता. तर चला विद्यार्थ्यांनो, आपला हा जो पेपर आहे हा या क्वेश्चन बरोबर संपलेला आहे. तर कसा पेपर असणार आहे, किती क्वेश्चन्स असणार आहेत, मार्किंग सिस्टीम कशा प्रकारे असणार आहे आणि मुळात म्हणजे त्याचे आन्सर्स कसे द्यायचे आहेत हे आपण या व्हिडिओमधून बघितलेलं आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलला अजूनही जर सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा, कारण इतर विषयांचे सुद्धा व्हिडिओज तुम्हाला बघायचे आहेत. सो त्यासाठी बेल आयकॉनवरती बटन क्लिक करा, म्हणजेच जेव्हा इतर विषयांचे व्हिडिओज मी अपलोड करीन तेव्हा तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळेल. आणि हो, तुमच्या फ्रेंड्सना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा. थँक्यू, बाय बाय.